तिखट, चटपटीत आणि कुरकुरीत चिवडा कुणाला आवडत नाही आणि लहान मुलांचा अगदी आवडीचा असतो हा चिवडा. तर चला आज आपण चटपटीत, तिखट, कुरकुरीत चिवडा बनवूया. हा चिवडा अगदी पटकन तयार होतो, तेही कमीत कमी साहित्यात. हे मी अर्धा किलो भाजलेले पोहे घेतलेले आहेत. ते लालसर भाजलेले मुरमुरेसारखे पोहे असतात ते पोहे नाही आहेत हे चपटे भाजके पोहे आहेत. आता चिवड्यासाठी लागणारे दुसरे साहित्य बघूया आपण. शेंगदाणे घेतलेले आहेत मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. परत ही पंढरपुरी भाजकी डाळ आहे. हे सगळे पदार्थ मी माझ्या आवडीप्रमाणे सांगितले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा वेगळे पदार्थही टाकू शकता. हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत. काय काही जणांना आवडत नाही, ते चिवड्यातून काढून टाकतात, म्हणून मी थोडे कमीच टाकलेले आहेत. 10 ते 15 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. कढीपत्ता घेताना कंजूसी करू नका, भरपूर कढीपत्ता टाका. आता आपण चिवड्यासाठी लागणारे कोरडे मसाले बघूयात. हा काठदरेचा 2 ते 3 चमचे भडंग मसाला आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. भडंग मसाला थोडासा गोड आहे, त्यामुळे मी त्याच्यात लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण हिरव्या मिरच्या सुद्धा कापून टाकलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून लाल तिखट टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. ही सगळी तयारी आपण आधी करून ठेवायची आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्या कढईत आपण हे पोहे भाजून घेणार आहोत. 2 ते 3 बॅचमध्ये हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. भाजून घ्यायच्याऐवजी तुम्ही जर कडक उन्हात तापवले तरी चालतील. जर ऊन नसेल तर पोहे मात्र अशा पद्धतीने भाजून घ्या, म्हणजे चिवडा कुरकुरीत होईल. मोठ्या गॅसवर पोहे भाजायचे नाही, तर पोहे पटकन करपतात, त्यामुळे मंद गॅसवर हे पोहे भाजून घ्यायचे. पोहे भाजताना सतत हलवत राहायचे पोहे, म्हणजे पोहे कढईला चिकटणार नाहीत. हे पोहे कुरकुरीतच असतात, पण चिवडा नंतर मऊ पडू नये म्हणून आपण परत एकदा हे पोहे भाजून घ्यायचे. बघा, हाताने कुस्करले की पूर्ण त्याचा चुरा झाला पाहिजे. आता हे आपले पोहे भाजून झालेले आहेत. आता ह्याला आपण एका ताटात काढून घेऊया. हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य ह्याच्यातलं कमी जास्त करू शकता. तुम्ही ह्याच्यात हवं तर मक्याचा चिवडाही तळून टाकू शकता, तोही खूप छान लागतो ह्याच्यामध्ये. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त पद्धत सांगितलेली आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. प्रत्येकाची चव वेगळी असते, आवड वेगळी असते, त्यामुळे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तर तुम्हाला चिवड्यामध्ये हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही पूर्णपणे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाका. कारण मी जो भडंग मसाला घेतलेला आहे तो थोडासा गोडसर आहे. तुम्ही भडंग मसाल्याच्या ऐवजी चिवडा मसालाही टाकू शकता. जास्त वेळ नाही, फक्त 3 ते 4 मिनटं आपण हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळे पोहे आपले भाजून झालेले आहेत. याच कढईत आपण 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की जे आपण शेंगदाणे घेतले होते ते तळून घ्यायचे आहेत. आपण सगळे पदार्थ आधी तळून घ्यायचे आहेत, नंतर चिवड्याला फोडणी द्यायची आहे. अगोदरच फोडणी तयार केली तर नंतर जसं आपण शेंगदाणे, परत फुटाण्याची डाळ वगैरे टाकत जातो तसं फोडणी जळायला लागते, त्यामुळे आधी बाकीचे पदार्थ सगळे तळून घ्यायचे. शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तळलेले सगळे पदार्थ आपण भाजलेल्या मुरमुऱ्यावरच काढून घेणार आहोत, म्हणजे जास्त भांडी खराब होणार नाहीत. शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अर्धवट कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत, कारण की चिवड्यात अर्धवट कच्चे शेंगदाणे चांगले लागत नाहीत. आणि जास्त करपवायचेही शेंगदाणे. जेव्हा शेंगदाणे काढायला घेतो त्यावेळी गॅस बंद करायचा. आता तेलात भाजकी डाळ टाकूया आपण. ही डाळ भाजलेली असल्यामुळे जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंदच तेलात तळून घ्यायची, ते पण मंद गॅसवर. पटकन करपते ही डाळ, त्यामुळे लगेच 30 ते 40 सेकंदात लगेच काढून घ्यायची ही डाळ. ही डाळ काढताना गॅस हवं तर बंद करा, कारण तेल भरपूर गरम असतं, त्यामुळे डाळ करपूही शकते. पटकन ही डाळ सगळी काढून घ्या. डाळ काढून घेतली की आपण आता खोबऱ्याचे काप आहेत ते तळून घेणार आहोत. चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे हे काप. भरपूर जण हे तळलेले काप काढून टाकतात चिवड्यातून, त्यामुळे शक्यतो मी टाकत नाही. आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला आवडत नसतील काप तर नका टाकू. आता हे चांगले तळून झालेले आहेत. आता ह्याला पण आपण मुरमुऱ्यामध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने मुरमुऱ्यात हे सगळे तळलेले पदार्थ काढले की आपल्याला भांडीही कमी लागतात आणि तेलही वेस्ट होत नाही. आता या हिरव्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या, एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे चिवडा नरम पडत नाही. जर या हिरव्या मिरच्या कच्च्या राहिल्या तर चिवडा लवकर नरम पडतो, त्यामुळे चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. अगदी 1 मिनिटातच हे मिरच्या लालसर होतात, कारण की आपलं तेल खूप गरम झालेलं आहे. मिरची टाकल्यावर थोडीशी काळजी घ्यायची, कारण की या मिरच्या अंगावरही उडू शकतात. आता आपण तळण्यासाठी कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकला की थोडंसं कढईपासून लांब व्हायचं, कारण की तेल खूप उडतं कढीपत्त्यामुळे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. जास्त वेळ नाही, सगळं हे 1-1 मिनिटच लागतं हे सगळं तळण्यासाठी. फक्त शेंगदाण्याला थोडासा जास्त वेळ लागतो तळण्यासाठी, बाकीचे सगळे पदार्थ 1-1 मिनिटातच तळून होतात. आता आपण हे तळलेला कढीपत्तासुद्धा काढून घेऊया.
काही वेळा काय होतं, लहान मुलं कढीपत्ता चिवड्यातून बाजूला काढून टाकतात. त्यावेळी काय करायचं, हा जो तळलेला कढीपत्ता आहे तो चुरून घ्यायचा, त्यामुळे तो बरोबर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होऊन जातो. आता ह्याच्यात आपण एक छोटी पळी तेल काढून घेणार आहोत, कारण की आपण आता फोडणी तयार करणार आहोत. आणि जर लागलंच तर परत टाकूया. फोडणीसाठी 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची, त्याशिवाय दुसरं काही टाकायचं नाही. मोहरी तडतडल्यानंतरच खमंग फोडणी बसते. मोहरी सगळ्या कढईत उडायला लागलेली आहे. आता ह्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकूया. जिरे चांगले तडतडले की त्याच्यात आपण जी कापलेली कोथिंबीर आहे ती टाकायची आहे. चांगली कोथिंबीरीमधला सगळा पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत मंद गॅसवर कोथिंबीर तळून घ्यायची. कोथिंबीर जर व्यवस्थित तळून नाही घेतली तर चिवडा नरम पडतो. त्यामुळे कोथिंबीर जे आपण ओले पदार्थ टाकले ते व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. कोथिंबीर तळून झालेली, आपण आता जे मगाशी मसाले सगळे मिक्स केले होते ते ह्याच्यात टाकूया. मसाले टाकल्यानंतर गॅस बंद करायचा, कारण की कढई आपली ऑलरेडी खूप गरम आहे. आणि 1 ते 1.5 मिनिटभर हे मसाले सतत हलवत राहायचे कढईमध्ये, म्हणजे मसाले करपणार नाहीत. आता हा मसालासुद्धा आपण भाजलेल्या पोह्यांमध्ये काढून घेऊयात. सगळे मसाले आणि तळलेले पदार्थ थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हे सगळे हाताने व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. आता या चिवड्यात मी घरीच बनवलेली शेव टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरं काहीही टाकू शकता, बुंदी किंवा तिखट शेव. आता हे सगळे मसाले आपण हाताने एकत्र करून घेऊयात. हे सगळे पदार्थ मिसळण्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे हे सगळे मसाले व्यवस्थित मिसळले जातील. कारण छोट्या भांड्यात दोन्ही हाताने व्यवस्थित मसाले हे मिसळता येत नाहीत. त्यामुळे शक्यतो मोठं भांडं तरी घ्या, किंवा ह्या चिवड्याचे 2 भाग करून घ्या, म्हणजे अर्धे आधी मिक्स करा आणि अर्धा नंतर मिक्स करा. मी आता अर्धा चिवडा कढईत काढून घेणार आहे, म्हणजे मला हा चिवडा व्यवस्थित मिसळता येईल. तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. भडंग मसाला टाकल्यानंतर नक्की लाल तिखट टाका, कारण की भडंग मसाला थोडासा गोडसर आहे. आणि जर तुम्ही भडंग मसाला नसेल टाकत असाल आणि जर चिवडा मसाला टाकला आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर पिठी साखर टाकायची थोडी, 1 चमचाभर ह्याच्यात. कारण की काही जणांना थोडासा चिवडा गोड तिखट आवडतो. आणि जर तुम्हाला 1 ते 1.5 किलो प्रमाणात चिवडा बनवायचा असेल तर मोठ्या पातेल्यातच हे चिवडा बनवा. हा अर्धा किलोचाच मी फक्त चिवडा बनवला आहे, म्हणून मी कढईत दाखवला. नाहीतर जास्त प्रमाणात चिवडा करताना मी मोठ्या पातेल्यातच चिवडा करते. त्याच्यात व्यवस्थित मिसळलाही जातो आणि ठेवताही येतो. तयार झालेला चिवडा थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या मोठ्या कॅरी बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा, म्हणजे चिवडा नरम पडत नाही. असं नाही की तुम्ही फक्त सणासुदीलाच हा चिवडा बनवू शकता. अगदी मुलांना कधी जेव्हा आवडेल तेव्हा हा चिवडा बनवा. अगदी महिनाभर छान कुरकुरीत राहतो हा चिवडा. कारण बाहेरचे बिस्किट, जंक फूड्स खाण्यापेक्षा हा चिवडा कितीतरी पटीने चांगला आहे. त्यामुळे नक्की ह्या पद्धतीने चिवडा बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.